आहे जगासाठी, पण तुझ्या मनातनं तुला एक पायरी अजून गाठायची, मग ती पायरी हो नाही करता त्या प्रयोगाला ते सिद्ध झाले. आणि मग काय झालं, ते बसले आणि डोळे मिटल्यानंतर ते पुन्हा अश्रू पाजरायला लागले. त्यांचं अंग असं डोलायला लागलं, आनंदाच्या उर्मी आल्या, कारण ती येऊन उभी राहिली होती ना त्यांच्या डोळ्यासमोर. तेव्हा तोतापुरीने ती काच घेतली आणि इथे असं जोरात त्यांच्या कापली. त्याबरोबर सगळं रक्त बंबाळ असं चेहरा झाला त्यांचा. ते रक्त असं टिपकायला लागल्यानंतर ती जाणीव तर झाली ना कातडीला, ते रक्त टिपकते. त्याच क्षणी ते उठून उभे राहिले. त्यांनी मनाने तलवार घेतली हातामध्ये आणि ती समोर उभी होती, तिचे 6 तुकडे करून टाकले. आणि ते केल्यानंतर त्यांच्या हातातून ती काल्पनिक तलवार होती ती पडली खाली आणि शरीराचा अख्खा दगड झाला. आणि दगड झाल्यानंतर ते 6 तास त्या दगड झालेल्या अवस्थेमध्ये बसून राहिले. 6 तासानंतर जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, ज्या परमपदाला, ज्या पायरीला मला जायचं होतं त्या पायरीवर तर तुम्ही आपोआप येऊन बसलो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपल्या मनामध्ये आपण ज्या प्रतिमांचे पूजन करतो किंवा डोळ्यासमोर, म्हणून मी मगाशी सांगितलं की ध्यानाला बसल्यानंतर डोळ्यासमोर गणपती आला, मारुती आला, हे असलं काही करायचं नसतं. तुमची तयारी आहे का की आता त्यावेळेला तलवार होती, आता तुम्ही रायफल काढून किंवा गन काढून त्याला शूट करायची तुमची तयारी आहे का त्या मारुतीला किंवा तुम्ही काहीतरी काय बोलता मूर्खांना का असतो ते असते. मग हे रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत जर एवढं सत्य असेल आणि त्यांचे गुरु जर त्यांना ह्या सत्याची जाणीव करून देत असतील तर आपण कुठल्या पायरीपासून सुरुवात केली पाहिजे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. त्या पायरीपासून सुरुवात केल्यानंतरच मग ते परमपद असो नाही तर आणखीन कुठलं पद असो ते आपल्याला कधी प्राप्त होईल आपल्याला माहिती नाही. मग परमपदाची प्राप्ती व्हायची असेल तर आपण अजून किती जन्म जायचंय, अजून किती जन्म तो प्रवास करायचा. ह्या भानगडीत सुद्धा माणसांनी पडू नये, कारण मग लोक म्हणतात आमचं काय आहे, आमचं काही होणार नाही, आम्ही असे एक दिवशी मरून जातो. तुम्ही काय सगळेच मरणार आहात एक दिवशी, पण तुम्ही मरायच्या आधी काहीतरी साधलं गेलं पाहिजे की. मरायच्या आधी समजा एक दुकान असेल आपलं, त्याची 10 दुकानं झाली पाहिजेत मी मरायच्या आधी, हे म्हणण्यापेक्षा माझं जे एक दुकान आहे ना तर त्या एक दुकानाचं सगळं काही गेलं पाहिजे असं म्हणायचं. आणि मग व्हायचं कसं, म्हणायचं काय त्याच्यामध्ये, मी फक्त अध्यात्मामध्ये प्रगती करेन. कारण जर तुम्हाला सुटायचं असेल, एकीकडे सगळं लोक म्हणतात परस्पर म्हणजे एकमेकाशी, अहो काय नाही आपल्याला ते करायला पाहिजे, आमचं करायला म्हणजे आपण 4 जण बसलो, 4 जण बसून कधी ध्यान होत नाही. 4 जण बसली की एक खोपतो, एक शिंकतो, एक काहीतरी जांभाई देतो, मग ध्यान होणार कसं कोणाचं. आणि प्रत्येक जण काय असतं, घड्याळाचा गजर लावतो आणि असं बघतो अरे किती वाजले किती वाजले, पण कशाला ना. पण 1 तास तुम्ही जर लोळत पडलात तुमच्या घरामध्ये कॉटवरती तर 1 तासाचे 3 तास होतात. मग घरातली माणसं कंटाळून म्हणतात काय गाढवासारखा लोळते, उठ आता, बाद झालं. मग तो आळस बाद झाला. मग तो जो टाइमपास आहे तो आपण आनंदाने करत असतो. पण ध्यानाला तुम्ही बस म्हटल्यानंतर 1760 काहीतरी कारण असतात, नको नाही जमत, नाही जमत, नाही जमत, एवढं शक्य नाही, एवढं ध्यान देणं शक्य नाही ध्यानामध्ये. पण ते ध्यान तर द्यायलाच लागतं, त्याशिवाय होणार कसं. मग रामकृष्ण परमहंसांची जर ही अवस्था असेल तर परमहंस या पदाला जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपण नेमका किती अजून मार्ग कापायचा आहे किंवा किती मार्ग प्रगत करायचे याचं लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाने. आणखीन एक गमतीशीर गोष्ट आहे. एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचं घर असतं आणि त्या घरामध्ये सगळ्यात धाकट्या मुलाचं जेव्हा लग्न होतं, ती सून जेव्हा घरात येते तर तिच्या आधी 4 जणी आलेले असतात, 4 भावांचे मोठं कुटुंब असतं. तर तिच्या सासूला काय तेव्हा ऊत येतो ते माहिती नाही की आता हिला छळायची, कारण त्यांनी हुंडा वगैरे काही चांगला दिलेला नसतो. तर ती सासू तिच्या इतर सुनांच्या संगनमताने तिचा छळ मारते त्या धाकट्या सुनेला. वास्तविक कोण कौतुक करायला पाहिजे, सगळ्या धाकट्या लाडक्या मुलाची बायको असते, पण ते होत नाही. आणि ती सासू काय करायची, सगळ्यांच्या समोर काही उद्योग करत नसे, तिचे छुपे रुस्तून उद्योग असायचे, छळायचे काय असायचे. तर सगळ्यांची त्यांच्याकडे पद्धत अशी होती, बायका पुरुष एकाच वेळेला पंक्तीला जेवायला बसायचे, समोर बायकांची पंग, तिकडे पुरुषांची पंग. आणि घरातल्या 1, 2, 3 बायको दोघी तिघींनी कोणीतरी थांबायचं वाढायला.
नंतर त्यांनी जेवायचं, अशी पद्धत होती. तर ती मुद्दाम त्या धाकट्या सुनेला त्या पंक्तीला बसायची. ती अनेक वेळा म्हणायची सून की नको मी थांबते, मी वाड्याला जाते म्हणून. नको नको, तू नवीन आहेस, आमचं लहान आहेस, असं आहे, तुला भूक लागते लवकर वगैरे, गोड गोड सगळ्यांच्या समोर. आणि ती जेवायला बसल्यानंतर ती सासू काय करायची, पहिला भात वाढला, वरण भात वाढला की त्याच्यावर जे तूप वाढायला यायची ती सगळ्यांना तूप वाढायची आणि त्या धाकट्या सोन्याच्या भातावर ती 3 चमचे एरंडेल तेल वाढायची वेगळ्या भांड्यात ना. त्या सोनेला पहिल्या दिवशी कळलं काहीतरी या भातामध्ये गडबड आहे, चव काहीतरी वेगळी लागते. तिने तो पहिल्या दिवशी खाल्ला, दुसऱ्या दिवशी खाल्ला, तिसऱ्या दिवशी तिच्या लक्षात आलं की ही चव एरंडेल तेलाची, तुपाची नाही. पण बोलायची हिंमत नव्हती. आणि सासून तो कार्यक्रम वर्ष 2 वर्ष किंवा जास्तीच राबवला की तिला तुपाच्या ऐवजी एरंडेल वाढायची. मग रात्री जरी तूप मागितलं तरी एरंडेल, हा जो प्रकार होता. एक दिवस काय झालं की तिचे सासरे, त्या घरातले प्रमुख, ते देवघरामध्ये पूजा करायला बसले होते. मग दामाडव सगळा मांडणं, ते वेदपठण, त्याच्यात ते शास्त्रोक्त पूजा वगैरे त्याची चालू. आणि ही तुळशी वृंदावनापाशी रांगोळी राखण्यात होती. तर तेवढ्यात कोणतरी सासऱ्यांच्या ओळखीचं कोणतरी एक माणूस आला आणि त्यांनी विचारलं ते आहेत का, ताते आहेत का म्हणून. तर तिने असं त्यांच्याकडे वरती बघितलं त्या माणसाकडे आणि ती म्हणाली तात्या घरात नाही. आता तो देवघरात बसलेला तो ऐकतोय बरं का हा संवाद, कारण मागच्या अंगणात ते चालू आहे, देवघर तिच्या बाजूला. की तात्या घरात नाहीत. मग तो म्हणला नाहीत, मग कुठे गेले. काय नाही म्हणते, चांभाराकडे जोडे शिवायला गेले. तो सासरा होता, तो गडबडला आतमध्ये की जो विचारतोय तो कोण आहे ते माहिती आहे आपल्याला, आपल्या ओळखीचा आहे, बरं तर आपल्याकडे त्याचं काम असणार आहे. त्यांनी ही आगाऊपणे असं काय उत्तर दिलं की माझा मामनजी म्हणे गेलाय चांभाराकडे जोडे शिवायला. तर ते त्याची पूजा बिजा झाली. तो माणूस म्हणाला मी नंतर येतो, तुम्हाला त्रास होतोय ना तर वरती बसा, कोणीतरी आहे का, बसता येईल कोणाला, नाही बसा, खरंच बसा, मी तुम्हाला सांगतो, नाही तर कम्फर्टेबल पाहिजे ना सगळं. तर तो माणूस जातो निघून, ती त्या अंगणात असते आणि मग त्यांनी तो स्वतःच्या बायकोला सांगतो की तिला घेऊन ये इकडे देवघरामध्ये. म्हणजे आता काय मी केलं, तिने काही केलं नाही, फक्त देवघरात घेऊन मला तिच्याशी बोलायचं. आता या सासूला प्रश्न पडतो, माझ्या नवऱ्याला माझ्या धाकट्या सोनीशी काय बोलायचं. तर ती तिथे कान लावून उभी राहते दरवाजाच्या आड, काय बोलतो. तर तो सुनेला विचारतो की मी इथे पूजेला बसलोय, तुला माहिती आहे या पूजेची सगळी तयारी तूच केलेली आहे. मग तो अंगणात जेव्हा विचारायला आला की तात्या आहेत का, तर तू त्याला असं का सांगितलं की ते चांभाराकडे जोडे शिवायला गेलेत म्हणून. तर ते सून म्हणाली की खरं सांगा की तुम्ही पूजा करत होता, पण तुम्ही चांभाराकडे ज्या नव्या वाहना बनवायला दिले पायातल्या, तर त्या कधी मिळतील ह्याचे विचार तुमच्या मनात होते की नाही पूजा करताना. तो चमकतो, ती सासू सुद्धा चमकते की ही बाई आहे का कोण आहे, असं डायरेक्ट घ्यायला विचारते. तो सासरा म्हणतो खरं आहे तुझं, पण एक लक्षात घे की ही ताकद तुझ्यामध्ये आली कुठून, किंवा ही शक्ती तुझ्यामध्ये आली कुठून की मी पूजेला बसले, माझ्या मनात मी त्यावेळेला पूजा करताना मंत्र म्हणतोय, फुलं वाहते, सगळं करतो, पण मी गेलोय कुठे चांभाराकडे, की ते नवीन जोडे त्यांनी नीट शिवले असतील की नाही, माझ्या पायाला लागतील किंवा नाही, मी चांभाराकडे आहे. तुला कसं कळलं. ती म्हणाली मला कसं कळलं. तर त्याचं उत्तर तुम्हाला देते, या सासू वेगळी इकडे या दरवाजाच्या मला माहिती. ती सासू येते, तर तो म्हणतो ह्या ती त्यांना म्हणते सासू, या तुमच्या बायकोने मी आल्यापासून माझा आनंदित क्षण केला, तुमच्या समोर सगळी वेळेला गोड बोलत राहिली आणि तिने एक केलं की प्रत्येक वेळेला साजूक तुपाच्या ऐवजी माझ्या भातावरती तिने एरंडेल वाढले आणि ते एरंडेल मी भक्तिभावाने खाल्लं. मी फक्त माझ्या परमेश्वराला एवढंच सांगितलं की माझी काहीही चूक नसताना मला जर वरण भातावर एरंडेल खावं लागत असेल तर ते एरंडेल तुला मी अर्पण करते. ते जेव्हा त्यांनी स्वीकारलं तेव्हा त्यांनी जे मला स्वीकारलं त्याच्या बदल्यात मला ही त्यांनी शक्ती दिली. त्यामुळे मी सांगू शकले की तुम्ही देवाच्या पूजेला बसलेत पण आहात चांभाराकडे. तर ही जेव्हा शक्ती माणसामध्ये विकसित होते, ह्याला काय म्हणायचं, याला मनशक्ती म्हणायचं.
मनशक्तीचा हा मोठा आविष्कार आहे. म्हणजे ती काय करत होती, जेवत होती. मनामध्ये पहिल्या दिवशी किंतु आला की आपण हे का खायचं, पण शेवटी तिच्यातला जो साक्षी भाव होता की नाही, तो त्या मनाच्या काठावर बसून ते पाहत होता की मी रोज हे खाते, रोज हे खाते, आणि ते खाल्ल्यानं मी एरंडेल माझ्या परमेश्वराला वाहते. जर साजूक तूप असतं तर मी माझ्या परमेश्वराला वाहिलं असतं का? हा म्हणे मी तुम्हाला प्रश्न विचारते. तर सासरा तिचे पाय धरतो अक्षरशः, की एवढी ताकद मनाची, मी आज वेदशास्त्र संपन्न असून सुद्धा किंवा माझ्या मनामध्ये ती भक्ती असून सुद्धा मी एवढी पातळी गाठू शकत नाही. म्हणजे आपण एवढंच लक्षात ठेवायचं की कोणाला छळायचं असेल त्याला एरंडे तरी पाजून एवढं नक्की ठेवा. कारण कोण कुठल्या अँगलनी विचार करेल आणि कोण कोणाची पोहोच कुठे असेल हे आपल्याला माहिती नाही ना. योगी कथामृत बऱ्याच लोकांनी वाचलं असेल. त्याच्यामध्ये निराहारी संत महिलेची एक कथा आहे. तर ती निराहारी संत महिला म्हणजे काय असते, त्याची कथा अशीच आहे. तिला खूप खायची इच्छा होत असे सतत, म्हणजे सारखी भूक लागत असे. आणि तिचं लवकर लग्न झालं होतं. तेव्हा तिच्या घरच्या सासू सासऱ्यांनी पण असं म्हटलं, किती खाते तू, काय माहेरी दुष्काळात आलेलीस काय, किती खातेस सारखं. तर एक दिवस ती अंगणामध्ये गेली आणि तिने सूर्यनारायणाला नमस्कार केला. ती म्हणाली की मी किती खाते, याच्यावरनं मला सारखे टोमणे ऐकायला लागतात. त्याच्यापेक्षा तू जर सगळ्या जगाला विश्वाला पोचतोस तर तू मला बिन अन्नाचं पोचू शकत नाहीस का. ही तिची प्रार्थना रोज जी चालू होती ती तिच्या मनामध्ये एवढी काही दृढ झाली की ती साक्षी भावानी त्या नारायणापर्यंत पोहोचली. आणि तिच्या कानावरती कुठल्या तरी अंतराळातले शब्द आले की यापुढे तुला अन्नाची गरज पडणार नाही, तू फक्त सकाळच्या उन्हामध्ये या अंगणामध्ये येऊन बसत जा. आणि ते झाल्यानंतर सूर्यकिरणांद्वारे तिच्या शरीरामध्ये त्या अन्ना रसाची निर्मिती व्हायला लागली. तिला ती शक्ती प्रदान व्हायला लागली. पण त्या निराहारी संत महिलेचा आवडता छंद कुठला होता, येईल जाईल त्याला सुग्रास जेवण रांधून घालायचं. पण त्याच्यातली ती चव सुद्धा बघत नसे की तिखट जास्त झालंय का मीठ जास्त झालं, काही नाही. पण तिचा तो छंद होता. मग तिला असं विचारलं की तुला असं कधी वाटत नाही का की एवढं तू सुग्रास अन्न करून वाढते सगळ्यांना, मग त्यातलं थोडंसं आपण काहीतरी चाकून बघावं म्हणून. ती म्हणाली नाही वाटत मला, कारण मला माहिती आहे की मी साक्षी भावाने सूर्यनारायणाकडे जेव्हा बघते तेव्हा तो मला साक्षी भावाने सांगत असतो की मी तुला अन्नरस पुरवतो, तर तुला ह्या बाकीच्या अन्नाची गरज नाही. त्यामुळे तुझ्या ज्या वासना आहेत अन्नाच्या, त्या अन्नामध्ये गुंतवू नकोस, त्या फक्त सूर्यकिरणामध्ये गुंतलेल्या असल्या पाहिजे. आणि मग जेव्हा तिला ते सत्य कळतं तेव्हा ती सांगते की अशा पद्धतीने माझं हे जीवन चाललेलं आहे, म्हणून मला या अन्नाची कधीही गरज पडत नाही. मी वर्षानुवर्ष उपाशी राहणार, नेहमीदातांसारखं साक्षी भावानी उपवासी राहणार आणि मी वर्षानुवर्ष अन्ना वाचून उपाशी राहणार. अशी ही कथा आहे. किती वाजले? काय वाजले? किती वेळ? आता आपण एक विनोदी कथा ऐकतो. तर कशी आहे ती कथा? लखनौ शहरातली कथा आहे. तर लखनौ शहर म्हणजे कसं आहे, नवाबांचं शहर. लखनौचं खानपान, लखनौची हवा, लखनौचं संपूर्ण परिसर, तिथल्या बागा. कारण नवाबांची त्याला पार्श्वभूमी आहे. नवाब तिथे लखनौचे होते. त्यांच्या मिजाजी, त्यांचे आदब, त्यांच्या सगळ्या एकंदर सवयी, नवाबी सगळे नखरे, लखनौनंतर लखनौच्या तवायत, त्यांचे ते गुरु, त्याच्यानंतर तिथल्या त्या गझल्स, तिथले ते खानपान, सगळं याच्यावर जनता लुब्ध असते. अजूनही लखनौ शहरामध्ये गेल्या जमान्यातली आठवणी काढून उसासे टाकणारी माणसं काही कमी नाहीये. तर त्या लखनौ शहरामध्ये एक बाई प्रेग्नंट राहिली. आता ह्याच्यात नवल काय आहे, लखनौ शहरात एक बाई प्रेग्नंट राहिली. पण खरी कथा पुढे आहे. 9 महिने झाले, 9 दिवस झाले तरी प्रसूती झाली नाही. 9 महिने 9 दिवस झाले, 9 वर्ष गेली तरी प्रसूती झाली नाही. आणि त्या स्त्रीची अवस्था फार भयानक झाली, कारण तो भार सहन करायचा सारखा. आता 29 वर्ष झाली, 39 वर्ष झाली, प्रसूती नाही, काय नाही. 90 वर्ष झाली. 90 वर्ष झाली तेव्हा
आजूबाजूची जनता म्हणाली की आता ही बाई पण मरत नाही आणि तिची डिलिव्हरी पण होत नाही, तर आपण तिला जबरदस्ती घेऊन जाऊया. मग आता आधुनिक काळातलं मॅटर्निटी होम आहे लखनौ शहरातलं, तिथे तिला ते घेऊन आले त्या मॅटर्निटी होम मध्ये. आणि डॉक्टर म्हणाले की नाही आता पोट फाडण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही 90 वर्ष काय आहे काय, ते पोट म्हणजे आणखीन केवढं तरी ढोलासारखं झालेलं असतं तरी, तर ते पोट फाडतात. तर आतमध्ये जुळं असतं. आता ते जुळं असतं ते म्हातारं जुळं असतं आतमध्ये, त्यांचे केस पिकलेले, दाढी पिकलेली, गोळ्यांचे हे पिकलेले, दिशा पिकलेल्या म्हातारे, 2 म्हातारे आतमध्ये असतात. आणि तोंडात दात नाहीत कारण ते आधीच पडलेले असतात, ते लहान मुलाचे दात वगैरे असं काही. आणि ते बोलत असतात एकमेकांच्या आतमध्ये. तर डॉक्टर ते पोट फाडल्यानंतर म्हणतात आता अरे त्याला बाहेर या, कारण तुम्ही चांगले हातपाय तुमचे आहेत चांगले, पण तुम्हाला सुरकुत्या पडल्या म्हातारपणामुळे सुरकुत्या पडलेल्या आहेत तुम्हाला, तर तुम्ही बाहेर या. तर बाहेर या, तर बाहेर यायला कोणी तयार नाही, कारण लखनवी आदब ना, ते एक दुसऱ्याला म्हणतात पहिले आप, पहिले हुजूर पहिले आप, हुजूर पहिले आप. तर कोणी बाजूला घ्यायला तयार नाही, बाहेर यायला त्यांनी. मग डॉक्टरला लक्षात येतं की 90 वर्ष का लागली, पहिले आप म्हणताना कोणी चुलीवर व्हायलाच तयार नाही, हे सुरू झालं त्यांचं. तर मग डॉक्टर म्हणाले अबे नालायक, म्हणजे बाहेर येता का नाही, बाहेर या आणि पुन्हा या मॅटर्निटी मधून होम मध्ये कधी यायचं नाही, यहाँ से हमेशा के लिए दफा हो जाओ असं म्हटलं. तर तो त्यातला एक म्हणाला पहिले आप. डॉक्टरला म्हणाला पहिले आप. ही अशी कथा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये अतिशयोक्तीचा विचार आपण जर केला तर ह्याच्यातनं आणखीन एक बोध असा घेता येतो की जीवनामध्ये अति सर्वत्र वर्जन हा प्रत्येक गोष्टीचा लागू होतो. म्हणजे ध्यान जरी करायचं म्हटलं ना तर मी 8-8 तास ध्यान करतो, मी 9-9 तास ध्यान करतो. म्हटलं खोटं आहे, 8-8 तास कोणी ध्यान करू शकत नाही. आणि केलं समजा तर तुम्ही या जगात राहूच शकत नाही. तुम्ही जाल हिमालयात किंवा 8-9 तास जो माणूस ध्यान करतो तो असा इथे फ्लॅट मध्ये कशाला नाही, हा माझा 1 BHK माझा 2 BHK नाही म्हणणार. तो म्हणेल मी हिमालयाची गुहा शोधत जाईल ना, बंगला बांधणार नाही, काही करणार नाही. मग 8 तास ध्यान कोणाचंच लागत नाही. 8 तासामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं, 80 मिनिटं जरी तुमचं ध्यान लागलं तरी ते खरं ध्यान लागलेलं असतं. बाकीचे सगळे तास ते फुकट गेलेले समजावेत. म्हणून अध्यात्म असो, संसार असो, वागणं असो, बोलणं असो, खाणं पिणं असो, कसंही असो, काय असो, सगळीकडे अति सर्वत्र वर्जयेत माणसांनी करायचं, अतिरेक टाळायचा प्रत्येक गोष्टीचा. सारखं अध्यात्म अध्यात्म केलं की बाकीची माणसं आपल्याला टाळायला नको बाबा, याला दुसरं काही होतच नाही. मग क्रिकेटची मॅच लावली तर म्हणे काय होती मॅच, जरा ध्यान करत बसा. मॅच काय ध्यान करत काय बसा, म्हणे तू ध्यान कर, आम्ही मॅच बघतो ना. तो आवाज बारीक करा, आमच्या घरामध्ये सगळीकडे आवाज येतो की सारखं असेल. मग तुझं लक्ष ध्यानात नाहीये त्या मॅच मध्ये, तर मग तू ध्यान करायला बसतो कशाला ना, बरोबर आहे ना. आता इथे बघा, आज लक्षात घ्या, तुम्ही पुण्याहून 2 जण आले, केळजी पुण्याहून. अहो इथे पुण्यामध्ये शनिवार पेठेतून सदाशिव पेठेत जायला लोकांना नको वाटतं. हे ठाण्याला आले बघा पुण्याहून, आहे ना. म्हणजे शनिवार पेठेतली माणसं वाटतं तर सदाशिव पेठेत कुठे जायचं, कुठले नाम कोण जाणार एवढ्या, आणि रिक्षाला पैसे कोण खर्च करतो एवढे, कोणी करायचे. पण हे पुणेकर वेगळे आहेत, हे आज ठाण्याला मुद्दाम कार्यक्रमाला आलेले आहेत आणि यांची ओळख अशीच झालेली आहे. हे शंकर महाराजांचे हे सगळे व्याख्यान आहेत. तर हे असं आहे. त्यामुळे अति सर्वत्र वर्ज्य करायचं माणसांनी, आणि शक्य होता होईल तो ध्यान करायचं, साक्षीभाव स्वतःच्या मनामध्ये जागृत करायचा, आणि आपल्याच मनातल्या नदीच्या गंगेच्या काठावर बसून आपण साक्षी भावाने तो प्रवाह निर्मित राहायचा. म्हणजे आपल्या मनातल्या जे विचारांची आवर्तन आहे ते आपोआप. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, आता इथे सगळ्या सिनियर बायका बसल्याचे नाही, एवढ्या वर्ष त्या स्वयंपाक करतात, बरोबर आहे. पण प्रत्येक वर्षी जेव्हा मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात लोणचं घालायचं असतं, त्या प्रत्येक वेळेला त्या बायका म्हणतात कैरी चिरताना, गणपती बाप्पा चांगलं होऊ दे बाबा लोणचं. अरे पण तुम्ही वर्षानुवर्ष करताय ना, मग तेव्हा का, कारण विश्वास नसतो आपला आपल्यावर. लोणचं बोलतो चांगलं नेहमी सारखं, पण तरी सुद्धा ते देवाला सांगून ते बघतो, वाईट काही नाही. पण जेव्हा आपला आपल्यावरती पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपल्याला कोणालाही हाक मारायची गरज पडत नाही. मग आपण जेव्हा पहिल्या पायरीवर जातो, स्वयंपाक कसा करतात या बायका, कुकमी करतात ते,
काही करावं लागत नाही. इकडे नवरा भांडतोय मांडतोय तरी तिकडे तिखट मीठ वगैरे व्यवस्थित पडतं. त्याची खोड मोडायची असेल तर काहीतरी जास्ती पडतं. याच्या पलीकडे काही होत नाही. पण सवयीने स्वयंपाक चांगला होतो कारण त्या बाईला हे पक्क माहिती असतं आपल्याला पण ते खायचंय, जरी त्याच्यासाठी वेगळं काही झालं तरी हे असतं की. मग हा जो ससा सवयीचा भाग आहे. मग त्या बायकांना तर तुम्ही सांगितलं की 2 माणसांच्या कशा 2 माणसांचा स्वयंपाक करता, करा ना 20 माणसांचा स्वयंपाक. तर ते कधीही म्हणणार नाहीत आम्ही 20 माणसांचा स्वयंपाक करतो. काय गावाला जेवायला बोलवायचे का असं म्हणतो. म्हणजेच काय अति सर्वत्र वर्जे हे त्यांना चांगलं माहिती असतं. बॅलन्सिंग कसं करायचं, आयुष्याचं बॅलन्सिंग करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. बॅलन्सिंग फक्त काय बँकेमधल्या अकाउंटचं टॅली पॅकेज असतं तसा प्रकार नाही. बॅलन्सिंग सगळ्या बाबतीत करायला पाहिजे माणसाने. तर तुम्ही अध्यात्माच्या प्रांतामध्ये काहीतरी करू शकता. शंकर महाराज असं नेहमी म्हणतात की जर तुम्हाला साधा भात सुद्धा, पुरुषांना असं म्हणतात, साधा भात सुद्धा जर तुम्हाला करता येत नसेल तुमच्या जेवणाच्या वेळेसाठी, मग तुम्हाला बायकोची गरज नाही त्याच्यासाठी. तुम्हाला भात शिजवता येत नसेल तर तुम्ही अध्यात्मामध्ये काय दिवे लावणार कपाळ असं महाराज म्हणतात. ते तुम्हाला काहीच येत नाही. एक कपभर चहा सुद्धा तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला वाटतं की नाही मी कुठे चहा करायचा, ते टपरीवरनं मागवा. पण टपरीवाल्याला चहा जमतो, तो तुला का जमत नाही? 1 कप चहा तुझ्यासाठी, मग तू महाराजांना दे नाही तर नको. महाराज म्हणतात तुम्ही कांद्याची भजी करा नाही तर नका करू. तुमच्या आत्म्यासाठी तुम्ही करताय, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी फक्त तो उपचार आहे की महाराज तुम्हाला कांद्याची भजी आवडतात ना, खा कांद्याची. अरे भजी खाऊन खाऊन त्यांना वीट आले कांद्याची भजी. तुम्ही दुसरं काही देतच नाही दुनियेमध्ये, जसं काही दुसऱ्या वस्तूच नाही. तुम्ही द्या ना त्यांना, त्या आनंदाने खातील. खातील म्हणजे काय, तुमचा आत्माराम त्यावेळेला सुखावेल की महाराजांना मी अमुक वेगळे पदार्थ दिले बरं का. आज मी खिचडी केलेली. खिचडी हा शॉर्टकट आहे. खिचडी शॉर्टकट सगळ्यांना येते करता, कोणाला येत नाही. कुकरमध्ये खिचडी 3 शिट्ट्यात होते, शॉर्टकट आहे. त्याच्यासाठी वेगळं काही जमवावं लागत नाही, वेगळा मोठा मोठा स्वयंपाक करावा लागत. मग तुम्ही शॉर्टकट मारण्यापेक्षा महाराजांना जर वेगळं, आपल्याला जसं चवीपरी खावंसं वाटतं तसं जर महाराजांना अर्पण केलं तर महाराजांना का आवडणार, ते स्वीकारतीलच. उलट तुम्हाला असं आत्मिक बळ येईल किंवा नाही, मी जे पदार्थ महाराजांना अर्पण करतो त्या सगळ्या पदार्थांना एक काहीतरी निराळी चव असते. म्हणजे अध्यात्मामध्ये कुठेही दुराग्रह नसावा, हट्ट नसावा. गौतम बुद्धांनी तो हट्ट केला होता की त्या ओढ्यातच पाणी मला पाहिजे का, तर त्याला त्या मनाच्या अवस्थेमधनं बाहेर काढायचं होतं. मग आपल्याला आपल्या मनाच्या अवस्थेतनं बाहेर काढायला गौतम बुद्ध यायला पाहिजे असं नाही. आपण आपल्यासाठी स्वतः गौतम बुद्ध होऊ शकतो. ते प्रत्येकाने आपण ठरवावं की आपण आता गौतम बुद्ध आहोत तर श्रीकृष्ण आहोत. आपल्यासाठी, आपल्या स्वतःसाठी. कोणी तुमच्यासाठी काही करणार नाही. आपली नेहमी अपेक्षा काय असते की दुसऱ्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं. गुरु केले तर गुरुनी डोक्यावर हात ठेवावा, आमची सगळी दुःख काढून घ्यावी. का बरं, कशासाठी? गुरुला काय ती लॉटरी लागते का तुमच्या दुःखांची?